यामध्ये कोणतीही माझी परवानगी घेतलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करणार. कुठल्याही व्यक्तीचा नावाचा वापर केला गेलेला नाहीये. 100% 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार. काही नोटीस आली तर आमची लीगल टीम आहे, ती त्याला उत्तर देईल. धन्यवाद. प्रेक्षको, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित स्वरूप सावंत दिग्दर्शित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक अलीकडेच समोर आला होता. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. पण तत्पूर्वी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दीपाली सय्यद यांनी साकारलेले पात्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या विरोधात तब्बल 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असून कायदेशीर नोटीसही बजावल्याचं समोर आलंय. मला असं वाटतंय, माझ्या माहितीप्रमाणे कायद्याच्या प्रक्रियेनुसार कोर्टमध्ये जी केस चालू आहे, जे प्रकरण चालू आहे, जे न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चित्रपट निर्मित तुम्हाला करता येत नाही. दुसरी गोष्ट, त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला जर साकारायच्या असतील तर त्यांची परवानगी लागते. त्याच्यामुळे हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे. SIT आणि EDचा तपास आणि त्याच्यानंतर चार्जशीट ही कोर्टात दाखल झालेली आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये कोणतीही माझी परवानगी घेतलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करणार. काय कारवाई करणार, कधी केली आहे का, नोटीस पाठवली आहे का, करणार आहात? 2 दिवसात नोटिसा पोचतील त्यांना. प्रेक्षको, रुपाली चाकणकर यांनी 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीच्या दाव्यासह कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर दीपाली सय्यद यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. नमस्कार, मी दीपाली सय्यद, महाराष्ट्र एप्स्टीन फाईलमधील कलाकार. खरं तर आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकण्यात आला आहे आणि ज्या व्यक्तीने हा दावा केला त्याच्यावर मला हसू येत आहे. कारण हा चित्रपट कोणाच्याही जीवनावर जीवनपट नाहीये, आत्मचरित्र नाहीये. तिथे कुठल्याही व्यक्तीचा नावाचा वापर केला गेलेला नाहीये. हा चित्रपट केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये चाललेल्या भोंदू आणि भोंदूगिरीला फसून कित्येक महिलांचं आयुष्य बर्बाद झालेलं, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांना कुठेतरी ह्या गोष्टीचं ज्ञान व्हावं, ह्यासाठी हा चित्रपटामधून प्रकाशझोत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे करत असताना आमच्यावर जर अशा पद्धतीने कुठेतरी रोखठोक होत असेल तर हेही चुकीचं आहे. एक कलाकार म्हणून मला माहिती आहे की या चित्रपटामध्ये कुठल्याही व्यक्तीचा वापर करण्यात आलेला नाहीये, ना त्याच्या नावाचा वापर करण्यात आलेला आहे, नाही त्याच्या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आलेला आहे. हा फक्त महाराष्ट्रात जे घडलं गेलेलं आहे ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना जर तुम्ही आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकत असेल तर हे कुठेतरी चुकतंय. आणि ह्या चुकीमधून मला असं कुठेतरी जाणवतंय की हा चित्रपट न बनवून देण्यामागे तुम्ही जे केलेलं आहे हे खरं आहे का? तुम्ही हे करायलाच नको होतं. तुम्ही आधी ही चौकशी करायला पाहिजे होती. तुम्हाला कुठेतरी झोंबतंय का? हा चित्रपट होऊ नये असं वाटतंय का? पण हे चुकीचं आहे. जे महाराष्ट्रात घडतंय, महिलांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे शोषण, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि अशा मार्गाने जर आम्ही एक कलाकार म्हणून चित्रपटात काम करतो आणि काम करून आम्ही जे सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ते कलाकार म्हणून एक अभिनय करून लोकांमध्ये जागृती पसरवण्याचं काम करतोय. आणि हा चित्रपट फक्त तोच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काही असेल हे आम्ही कोर्टात त्या गोष्टीला तर उत्तर देऊच, पण माझं हे सांगणं कर्तव्य बनतं की कुठेतरी ह्या गोष्टीला थांबवणं आणि महिलांवर होणारे अत्याचार, जेव्हा मला असं वाटतं की जी गोष्ट आपण आपल्या मार्फत करू शकतो, महिलांवर होणारे शोषण आपण जर थांबवू शकत असू, आणि चित्रपट माध्यम हेच आहे ज्यातून आपण लोकांपर्यंत सत्य असत्य, काय चांगलं काय वाईट पोचवू शकत असू, तर ते दाखवणं गरजेचं आहे आणि हे दाखवतोय. आणि त्यासाठी आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. या सगळ्या वादावर महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स चित्रपटाच्या टीमनं पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. यावेळी दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणाले
की आमचा चित्रपट हा सत्य घटनेवरून प्रेरित असला तर यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव, कोणत्याही व्यक्तीची ओळख वापरण्यात आली नाही आहे. कोणाचीही मानहानी करण्याचा आमचा हेतू नाही आहे. रुपाली चाकणकर यांनी 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. त्याला आमची कायदेशीर टीम उत्तर देईल. सगळ्यात पहिलं आम्हाला नोटीस आलेली आहे. 25 कोटीची दावा केलेला आहे. नोटीसमध्ये 25 CRचा दावा केलेला आहे, त्यांची मानहानी झाली म्हणून. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या जे माजी अध्यक्ष होत्या माननीय रुपाली चाकणकर, त्यांची नोटीस आली होती की त्यांचा मानहानी आम्ही केली. तर असं काही नाही आहे. आम्ही सामाजिक प्रबोधनासाठी हा सिनेमा करतोय. आम्हाला ह्या सिनेमामध्ये कोणाची मानहानी वगैरे करण्यासाठी हा सिनेमा करत नाही आहे. आम्ही कलाकार आहोत आणि समाजाला संदेश देण्यासाठी आम्ही कायम सिनेमा करतो. माझ्या आधीचे बही सिनेमा बघितले. पॉस्को 307 लहान मुलीवर लैंगिक अत्याचार, त्याच्यावर माझा सिनेमा झाला होता रिलीज. त्यानंतर दुसरा म्हणजे वाघाचे पंजे, हे पण महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरच सिनेमा रिलीज झाला होता. मागच्या वर्षी ते 2 सिनेमे रिलीज झाले. आणि आत्ता पण मी महिलांवर होणारा अत्याचार आणि भोंदूगिरी ह्यावर भाष्य करतोय माझ्या महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या सिनेमामध्ये. आणि मगाशी पण भरपूर लोकांनी मला प्रश्न विचारले की ट्रू इव्हेंट्स बद्दल आहे का. तर मी तुम्हाला अजूनही हेच सांगतो की इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट आहे. ज्या गोष्टी समाजात घडतात त्या गोष्टीला धरूनच आपण सिनेमात प्रबोधन करत असतो. त्याच्यावर हा सिनेमा बनतोय. आणि आमचा सिनेमा 100% 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार. काही नोटीस आली तर आमची लिगल टीम आहे, ती त्याला उत्तर देईल. धन्यवाद. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.